आपले मुळं स्वतःचे मुळं तो खोदत असतो. आणि यामध्ये 5 उपासकांची गोष्ट आलेली आहे. ह्या 3 गाथा वेगवेगळ्या आहेत, पण त्याचा विषय एकच आहे. गाथा अशी आहे 246. यो पानमित पातेति मुसावादंच भासति लोके अदिन्न आदियते परदारंच गच्छति. म्हणजे यो पानमती पातेती, यो म्हणजे जो जीव हिंसा करतो, मुसावादंच भासती, भासती म्हणजे बोलणे, जो खोटे बोलतो, अदिन्न आदियती, अदिन्न म्हणजे जे दिलेलं नाही, दिन्न म्हणजे दिलेलं, अदिन्न म्हणजे न दिलेलं, म्हणजे चोरी करतो. परदारच्च गच्छति, परदारच्च दारक दारिका शब्द आपण पाहतो. दारक दारिका म्हणजे पत्रिकेमध्ये असते दारक दारिका म्हणजे ज्याला आपण वधू असं म्हणतो. तर दार म्हणजे महिला, जो परस्त्री गमन करतो. आणि मग पुढची गाथा आहे की सुरामेरय पानंच यो नरो अनुयुज्यति इदेव मेसो लोकस्मिन मूलं खनती अत्तनो म्हणजे स्वतःचे. जो सुरामेरय पानंच म्हणजे जो नशिली पदार्थांचं, मादक पदार्थांचं सेवन करतो, नरो म्हणजे नर म्हणजे माणूस, तर तो काय करतो, मूलं खनती अत्तनो, तो स्वतःची मुळं खोदत असतो. आणि त्यानंतरची गाथा आहे एवं भो पुरिसं जानाहि पाप धम्मा असंयता मातं लोभो अधम्मोच चिरं दुःखाय रंधयू. म्हणजे हे पुरुष, म्हणून असे जाणून घे की असंयमी पाप धर्मात वावरतात, म्हणून तुला लोभ तथा अधर्म चिरकालपर्यंत दुःखात न जाळो. तर याची कथा अशी आहे पहा की भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जैतवन विहारामध्ये विहरत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांनी ही गाथा 5 उपासकांना उद्देशून ही गाथा उच्चारलेली आहे. काय प्रसंग आहे की एकदा 5 उपासक असतात आणि हे 5 उपासक यांच्या उपोषण ग्रहण करण्याविषयी चर्चा असतात. म्हणजे हे उपोषण धारण करतात, उपोषण शिलाचं पालन करतात. हे शिलाचं पालन करायला सुरुवात करतात आणि त्या 5 पैकी प्रत्येकाने एक शिलाचेच पालन करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो. पहा, म्हणजे 5 उपासक आहेत, त्यातला एक जण म्हणते मी पानाती पाता वेरमणी या शिलाचं पालन करतो. दुसरा म्हणते मी अदिन्न दाना या एका शिलाचं पालन करतो, 4 माझ्याकडून होत नाही. तिसरा म्हणते कामे सुमिच्चारा परस्त्री गमन करणार नाही, बाकीचे 4 शील माझ्याकडून होत नाही. चौथा म्हणते मी खोटं बोलणार नाही, बाकीचं काही पाहत नाही. आणि 5वा म्हणते मी नशापता करणार नाही म्हणते, बाकीचं काही नाही. तर अशा पद्धतीने हे 5 जण असतात आणि 5ही जण अशा या शिलाविषयी चर्चा करत असतात की 5 जण हे एक शील वाटून घेतात, बाकीचे 4 शील ते काही पालन करत नाहीत. पण मग आता हे शील पालन केल्यानंतर प्रत्येकजण
त्या एका शिलाचं पालन मात्र फार काटेकोर करतात, कठोर पालन करतात. पण हे शिलाचं पालन केल्यानंतर प्रत्येकाचा असा दावा आहे की त्याने ज्या शिलाचे पालन करण्याचा निश्चय केला त्याचे पालन करणे अत्यंत कठीण आहे. आणि त्यांची जेव्हा आपापसात चर्चा होते तेव्हा अनेक तर्क सांगून प्रत्येकजण म्हणू लागते की तो स्वतःच फार मोठे कार्य करीत आहे, इतर चौघे मात्र नाममात्र. म्हणजे प्रत्येकजण काय म्हणते, नाही मी जे शील पालन करत आहोत ते श्रेष्ठ आहे आणि बाकीचे 4 हे काही एवढे महत्त्वाचे शील नाही, पण मी जे पालन करतो ते मात्र महत्त्वाचं आहे. असे ते स्वतःला महत्त्व द्यायला लागले की माझं शील महत्त्वाचं आहे आणि मी फार काटेकोर पालन करतो याचं. आणि त्याची ते वेगवेगळे तर्क सांगायला लागले. प्रत्येकजण म्हणत असे की तुमचे चौघं मात्र नाममात्र आहेत. शेवटी कोणाचे शील पालन करणे कठीण आहे ते ठरविण्यासाठी ते तथागताकडे गेले व विनंती केली. पहा, शेवटी त्यांनी काय केलं की बा आता खरंच कोणाचं शील पालन करणं कठीण आहे हे आपण पाहू. मग आता चला तथागतांनो. आणि प्रत्येकजण म्हणाला, भगवान मी या शिलाचं पालन करतो. मग मी श्रेष्ठ की हा श्रेष्ठ? तो म्हणाला, नाही मी या शिलाचं पालन करतो. तर म्हणते, भगवान आपण सांगा की कोण कठीण शिलांचे पालन करीत आहे? भगवान त्यांना म्हणाले, उपासकांनो तुम्ही कोणत्याही शिलाला श्रेष्ठ की कनिष्ठ अशी कसोटी लावू शकत नाही. प्रत्येक शिलाचे सर्व दृष्टीने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शिलाचे सर्व दृष्टीने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अशी तुम्ही एका शिलावर कसोटी लावू शकत नाही. प्रत्येक शिलाचे सर्व दृष्टीने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही शील कमी दर्जाचे आहे असे समजणे चुकीचे आहे. ह्या 5 पैकी एकाही शिलाचे पालन करणे इतके सोपे नाही. पहा, हे जे 5 शिला आहेत की नाही, या 5 पैकी एकाही शिलाचं जर पालन करायचं असेल तर ते एवढं सोपं नाही. प्रत्येकाचे पालन करणे अत्यंत कठीण आहे. जो कोणत्याही प्राण्यांची हिंसा करतो, असत्य बोलतो, चोरी करतो, परस्त्री गमन करतो, मद्यपान सेवन करतो, तो ह्या संसारात स्वतःच्या मुळालाच, स्वतःच्या आधाराला खोदून नष्ट करतो. हे उपासकांनो, असंयमाने केलेले कर्म हे पापकर्म असतात. अर्थात संयमरहित पापकर्म असेच असतात की तुम्हाला लोभ आणि अधर्मात चिरकालपर्यंत दुःखात जाळत राहतात. त्यांना तुम्ही जाणा आणि त्यांना जाणून तसे मनाने संयमन करा हे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली, ज्याचा अर्थ आहे की जो या संसारात राहून हिंसा करतो, खोटे बोलतो, चोरी करतो, परस्त्री गमन करतो, मद्यपान सुरामेरयचे ग्रहण करतो, तो मनुष्य इथे या लोकातच आपले मूळ खोदतो, अर्थात तो विनाशास प्राप्त होतो. बस एवढी शिकवण आहे याच्यामध्ये. म्हणून हे पुरुष, असे तू जाणून घे की अकुशल धर्मावर संयम करणे एवढे सोपे नाही. तुझे लोभ तथा अधर्म अनंत काळपर्यंत दुःखात न जाळत राहोत. पहा, तर महत्त्वाचं असं आहे की या आजच्या या धम्मपदाच्या या गाथांमधून महत्त्वाची शिकवण एवढीच आहे की पंचशिलातलं प्रत्येक शील महत्त्वाचं आहे आणि पंचशिलातले 5ही शील हे महत्त्वाचे आहेत. त्यातील एकही शील डगमगता कामा नाही. जसं की घराला 4 पिलर असतात, 4 भिंती असतात, त्यातील एक जरी भिंत डगमगली तर घर कोसळत राहते. 4 पिलरपैकी एक जरी पिलर जर डगमगला तर ते घर डगमगते. वरील ह्या गाथा ज्या आहेत ह्या पंचशिलावर असून सुरुवातीला उपासकांनी कमीत कमी ह्या 5 शिलांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. ते पंचशील म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या पंचशिलाचे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. ते शील नुसते पाठांतरासाठी किंवा गाण्यासाठी नसून आचरणासाठी आहे.
एखाद्याने पंचशील घोकून पाठ केले आणि प्रत्यक्षात त्याचे आचरण करू शकला नाही तर त्या व्यक्तीसारखेच होईल ज्या व्यक्तीने अंधारात दिवा तर लावला पण त्या दिव्यासमोर डोळे मिटून बसला. डोळा म्हणजे दिवा लावला अंधारामध्ये पण डोळे मिटून बसला तर काय दिसणार आहे? अंधारात दिवा लावून काय फायदा आहे? पंचशील पाठ करून काय फायदा आहे? तर ते आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. धम्माचरण करताना पंचशीलाचे पालन भिक्षूंना अनिवार्य आहे. पहा, हे जे पंचशील आहे हे पंचशील भिक्षूंसाठी अनिवार्य आहे, सक्तीचं आहे. पण उपासकांना सक्तीचं नाही, त्याने ते त्याच्या कुवतीनुसार करावं. परंतु भिक्षू असो वा उपासक जो या शिलाचे पालन करणार नाही त्याने त्याचा परिणाम म्हणून येणारे दुःख सहन करावे लागेल. दुःख त्याचा पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही. मग त्याला धम्माला दोष देता येणार नाही किंवा सरळ सरळ असेच म्हणता येईल की जो पंचशिलाचे पालन करणार नाही तो खरा बुद्धिस्ट नाही. मग तो भिक्षू असो, भिक्षुणी असो, गृहस्थ, उपासक किंवा उपासिका असो. आणि ही पंचशिले धम्म मार्गावरील पहिलीच पायरी आहे आणि शील पालनाची सवय तुम्हाला धम्माच्या पुढच्या पायऱ्या चढण्यासाठी मदत करते. पहा, शील पालन करण्याची जी सवय आहे तर त्या आपल्याला पुढच्या पायरीसाठी मदत करतात. म्हणून त्रिरत्नांना जो शरण जातो त्यांच्यासाठी पंचशिलाचे पालन हे अत्यावश्यक आहे. नुसतं त्रिशरणाला शरण जाऊन भागणार नाही तर पंचशीलसुद्धा महत्त्वाचं आहे. पंचशील कधी पाळण्याची गोष्ट नाही. पंचशील पालन अहर्निश कोठेही स्थळाचे काळाचे बंधन नसणारी गोष्ट आहे. पण एखाद्या वेळेला जर आपल्याकडून एखाद्या शिलाचं पालन जर झालं नाही तर आपण पश्चाताप करत बसू नये. स्वतःला पश्चाताप करून घेऊ नये. तर काय करावं मग? त्यावर एकच उपाय आहे की ज्या शिलाचं आपण पालन एखाद्या वेळेला करू शकलो नाही तर पुन्हा आपण त्या शिलाचं चांगलं कसं पालन करू असा प्रयत्न आपण केला पाहिजे. बुद्धाच्या धम्मात पश्चातापापेक्षा केलेल्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याला महत्त्व आहे. ज्या चुका पहिल्या झाल्या त्या परत होऊ नये यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याला भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये महत्त्व आहे. बुद्धाने काही आदेश दिलेले नाहीत की जे तोडल्याने तुम्हाला ते शिक्षा देतील. बुद्ध आदेश देणारे नाहीत की ज्या आदेशाचे पालन न केल्याने नरकात चढावे लागेल. बुद्ध आदेशाऐवजी उपदेश करतात. आदेश नाही देत, ऑर्डर नाही सोडत की हे असंच करा म्हणून. आदेश देत नाही, उपदेश करतात. उपदेश कसा आहे? तुमच्यावर निर्भर आहे. कसा पालन करायचा, किती पालन करायचा. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने पालन कराल त्याचा फायदा मात्र तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. तर बुद्ध आदेशाच्या ऐवजी उपदेश देतात. तो उपदेश तुम्ही नीट ग्रहण केला नाही तर दुःखात पडाल आणि त्याचे जबाबदार तुम्हीच असाल, बुद्ध नाही. चूक करणे बुद्धांच्या उपदेशात पाप नाही. पहा, चूक करणे बुद्धाच्या उपदेशात पाप नाही, कारण चूक होऊ शकते. मात्र तो जे काही करेल त्याच्या चांगल्या किंवा वाईट परिणामाचा जबाबदार तोच राहील. हे सुद्धा समजून घेतले पाहिजे की सर्वच कर्म फळे मग ते चांगले असोत वा वाईट फळ देतातच असे नाही. एखाद्याने केलेले चांगले कर्म वाईट कर्मांना झाकू शकतात किंवा वाईट कर्म चांगल्या कर्मांनाही निरर्थक ठरू शकतात. म्हणून कोणतेही कर्म करताना ते फार विचारपूर्वक जागरूक राहून करण्याची गरज आहे. कारण त्याच्या चांगल्या किंवा वाईट फळाचे जिम्मेदार आपण स्वतःच असतो. म्हणून समाजात वावरताना पंचशिलाचे पालन करून झालेल्या चुका दुरुस्त करून त्या पुन्हा होऊ न देण्याची काळजी घेणे, स्वतःला त्या शिलाची सवय लावून घेणे, जेणेकरून स्वतःला समाजाला संरक्षण मिळून इतरांमध्ये सहानुभूतीचे करुणेचे वातावरण तयार होईल. पंचशील पालनाने हाव, द्वेष, मोह कमी होण्यास मदत होईल. कारण हे दोषच समाजामध्ये वातावरण गढूळ करण्यास कारणीभूत असतात. पहिले शील केव्हा तुटते? जेव्हा आपण एखाद्याबद्दल द्वेष आणि क्रूरतेची भावना ठेवतो. पहा, पहिलं शील म्हणजे कोणतं? हिंसेचं. तर हे हिंसेचं शील केव्हा तुटते? जेव्हा आपण एखाद्याच्या विषयी क्रूर आणि द्वेषाची भावना ठेवतो तेव्हा पहिल्या शिलाचा भंग होतो.
दुसरे शील केव्हा तुटते? अदिन्न दान, जेव्हा आपण आपल्या मनामध्ये लोभ ठेवतो, आसक्तीची भावना ठेवतो आणि जे आपल्याजवळ आहे त्यात संतुष्ट राहत नाही, असंतुष्ट म्हणजे असमाधानी राहतो, त्याच्याच तरमुळे आपण दुसरं शील तोडतो, नाही का? अदिन्न दाना, चोरी करणे, लोभामुळे चोरी केली जाते. जे आपल्या मालकीचे किंवा हक्काचे नाही ते पण मिळवावे म्हणून लोभ सुटतो व शील तुटते. तिसरे शील कामवासनेमुळे तुटते. कामवासना ही आसक्ती आहे. कामवासना ही काय आहे? आसक्ती आहे. तृष्णा ही मृगजळ आहे बा. अज्ञानातून ही गोष्ट घडते. मनुष्याला वाटते त्यात सुख आहे, पण ते खरे सुख नसतेच. चौथे शील तुटण्याचा कारण लोभ आहे. चौथे शील तुटण्याचा मात्र अनेक कारणे आहेत. चौथं शील खोटं बोलणे, तर त्याला अनेक कारणं आहेत. शक्यतो आपले दुष्कर्म झाकण्यासाठी, काही लोभासाठी, म्हणजे माणूस खोटं केव्हा बोलतो? एखादा आपलं वाईट कर्म झाकण्यासाठी, किंवा कधीकधी लोभासाठी, किंवा कधीकधी स्वार्थासाठी माणूस खोटं बोलतो. काही प्राप्त करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, द्वेषातून, ईर्षेतून इत्यादी अनेक गोष्टीसाठी मनुष्य खोटे बोलतो किंवा चहाडी करतो, किंवा आपले मोठेपण दाखवण्यासाठी बढाई मारतो, अर्थात वाचेचे शील तोडतो. पाचवे शील ही लोभामुळे, अज्ञानामुळे तुटते. कारण नशेत सुख आहे असे वाटते. लोकांना असं वाटते की नशेमध्ये सुख आहे आणि म्हणून ते त्यांचं पाचवं शील तुटते. आणि एकदा का नशेच्या माणूस आहारी गेला की त्याला त्यामधून बाहेर पडणं जरा कठीण होते. परंतु हे सगळं क्षणिक आहे. ते मृगजळ आहे, खरे सुख त्यात नाही. मद्यपान केल्याने विचार कुंठित होतात, शक्ती कमी होते, निष्काळजीपणा वाढतो, परिणामांची जाणीव राहत नाही, काय करतो त्याचे भान राहत नाही, मूर्खता वाढते. आणि हे शील जेव्हा तुटते तेव्हा इतर सर्वच प्रकारचे विकार तुमच्या जागे होतात आणि त्या अवस्थेत तुम्ही जे करू नये ते करता, अपघात घडतात, स्वतःबरोबर दुसऱ्याचाही जीव गमावतो. अर्थात एक शील तुटले तरी इतरही 4 शील तोडले जातात. म्हणून बुद्ध म्हणतात सर्व विकारच सोडून द्या. आता हे सुरामेरय नावाचं असं एक शील आहे की हे शील जर तुटलं तर सगळेच विकार, सगळे जवळपास शील तुटायला लागतात. हे मागील वर्षी मी गोष्ट सांगितली होती शीलाची, या सुरामेरयची, की एक साधू पुरुष असतो जो सगळ्या शीलाचं पालन करणारा असतो आणि तो या गावातून दुसऱ्या गावात जात असतो. मग त्याला रस्त्याने ते दुसरं गाव खूप लांब असते. मग जंगलामध्ये तो थकून जातो, त्याला भूक लागते, तहान लागते आणि मग सांगितली गोष्ट नाही आठवत. त्याला भूक लागते, तहान लागते आणि जंगलामध्ये गाव, आता समोरचं गावसुद्धा दिसत नाही आणि ज्या गावातून तो निघाला ते गावसुद्धा त्याने खूप दूर पार केलेलं असते. आणि असं करता करता आता अंधार पडायला सुरुवात होतो आणि मग अंधार पडायला सुरुवात होते आणि समोरचं गाव मात्र खूप लांब असते. आणि तेवढ्यात त्याला चालता चालता एक महल दिसतो आणि त्या महलाच्या जवळ तो जातो की आपल्याला काहीतरी खायला मिळेल, पाणी मिळेल किमान, किंवा आपल्याला आराम करायला मिळेल, अशा उद्देशाने तो जातो. तर त्या उद्देशाने तो जातो तर तिथे त्या म्हणजे त्या हॉलच्या समोर एक माणूस उभा असतो आणि तो म्हणते, पहा या महलमध्ये 4 कोपरे आहेत आणि या 4 कोपऱ्यामध्ये 4 वस्तू ठेवलेल्या आहेत. या 4 पैकी एखाद्या वस्तूचा तुला उपभोग जर घेतला तर तुला इथे राहायला खायला मिळेल, अन्यथा इथे काही तुला सहारा मिळणार नाही, इथून तुला हाकलून लावल्या जाईल, काढून दिला जाईल. हा साधुचरित पुरुष असतो, फार सज्जन असतो, शीलाचं पालन करणारा असतो. आणि मग हा त्या महलमध्ये पाहतो
की आता याला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, पाय थकलेले आहेत, शरीर थकलेलं आहे, आता करावं तर काय करावं. तर आता इथे आराम मिळेल या उद्देशाने तो गयावया करतो, विनंती करतो की बा मला काही नाही तरी पाणी प्यायला द्या आणि झोपू द्या. तो म्हणते नाही नाही, इथे तुला सगळंच मिळेल, पण तू काय कर, तू फक्त या महलमध्ये ज्या 4 कोपऱ्यामध्ये 4 वस्तू ठेवलेल्या आहेत त्यापैकी एका वस्तूचा तू फक्त उपभोग घे. तू जर एका वस्तूचा उपभोग घेतला तर मग बाकीचं तुला आम्ही सगळं देऊ, तुला इथे आरामाला देऊ, तुला खायला देऊ. तर मग तो त्या महलमध्ये दरवाजात येऊन पाहतो की या महलच्या 4 कोपऱ्यामध्ये, या बिल्डिंगच्या 4 कोपऱ्यात काय ठेवलेलं आहे. तर तो पाहतो तर पहिल्याच कोपऱ्यामध्ये दारू ठेवलेली आहे, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मटण ठेवलेलं आहे आणि तिसऱ्या कोपऱ्यामध्ये एक स्त्री आहे आणि मग चौथ्या कोपऱ्यामध्ये एक तलवार आहे. आणि मग तो विचार करतो की आपण तर यापैकी काही कशाचाच उपभोग घेऊ शकत नाही. साधू असल्यामुळे दारू पिऊ शकत नाही, साधू असल्यामुळे मटण खाऊ शकत नाही, शिलाचं पालन करत आहोत त्यामुळे स्त्रीला स्पर्श करू शकत नाही आणि चौथं हे तर तलवार आहे. मग आता काय करावं. परंतु तो खूप थकला आणि तो गलित गात्र झालेला होता आणि मग तो नाईलाजाने काय करतो, पहिल्याच कोपऱ्यात असणारी जे दारू असते ते दारू, तहान लागलेली असते, भूक लागलेली असते, दारू पिऊन टाकतो. आता दारू पिल्यानंतर आता तुम्हाला माहीत आहे मग की दारू पिल्यानंतर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मटण ठेवलेलंच होतं. मग दुसऱ्या कोपऱ्यामध्ये आता दारू पिलेला आहे तर मग त्याला आपण कोण आहो, आपण काय केलं हे सगळं तो विसरला आणि मग त्याने यथेच्छ त्या मटणावर ताव मारला आणि तो खूप असा चांगला त्याने भोजन केलं. आणि मग तिसऱ्या कोपऱ्यामध्ये जी स्त्री होती तर त्या स्त्रीचासुद्धा त्याने उपभोग घेतला आणि मग नंतर मात्र त्याची दारूची नशा उतरायला लागली. आणि मग त्याला समजलं की अनेक वर्ष आपण ज्या शिलाचं पालन केलं तर ते मात्र आपण या ठिकाणी काय केलं, या शिलाचा भंग केला. त्याला खूप मोठा राग आला की हे या महालामध्ये ज्याने कोणी हे केलं त्याने आपला सगळा सत्यानाश करून टाकला. आणि त्याला राग आला आणि मग त्या चौथ्या कोपऱ्यामध्ये असणारी तलवार त्याने घेतली आणि पहिला वार केला. त्याने त्या महालामध्ये ज्याने त्याला सांगितलं त्याचा पहिला वार केला, त्याला कापून टाकलं, त्याची हिंसा केली. अशा पद्धतीने या 3ही शिलांचा भंग केवळ एकाच शिलाने केला आणि ते म्हणजे सुरा मेरय्य मज्ज पमादठाना वीरमणी शिक्षापदं समादियामी. तर हे अशा पद्धतीचं 5व्या नंबरचं हे शील आहे, अत्यंत घातक असं शील आहे आणि म्हणून आपण या शिलाचं पालन केलंच पाहिजे. परंतु बुद्ध म्हणतात की 5चे 5ही शील हे तितकेच महत्त्वाचे आहेत. तर सर्व विकारच सोडून द्या, विकारमुक्त व्हा, कारण जो विकारमुक्त आहे तो शिलाचे मनपूर्वक पालन करू शकतो. अशा वेळी एखादा मनुष्य म्हणेल थोड्या प्रमाणात मद्यपान करणे हानिकारक नाही. काही लोक म्हणतील आपण काही जास्त रस्त्यावर पडत नाही बा. आणि काही लोक असंही म्हणतात की आपण काही कोणाला मग शिल्लक बोलत नाही, थोडीशी घेतो. ते 2 बोटं इशाराही दाखवतात आपल्याला, म्हणजे आकार दाखवतात की एवढीच घेतो. परंतु एक म्हण आहे की पहिल्यांदा मनुष्य ड्रिंक घेतो, नंतर ड्रिंक घेते. पहा आता हे तुम्हाला नसेल समजलं. पहिल्यांदा मनुष्य ड्रिंक घेतो, मग नंतर मनुष्य ड्रिंक नाही घेत, ते ड्रिंक घेते. म्हणजे पहिल्यांदा माणूस दारू घेतो आणि नंतर दारू घेते. आणि त्यानंतर काय होते, पहिल्यांदा माणूस दारू पितो, नंतर ते दारू घेते आणि नंतर मग काय होते, तिसऱ्यांदा दारू माणूस घेते. आता माणूस दारू नाही घेत, ते दारूच माणसाला घेऊन टाकते. असे कित्येक लोक आहेत की जे म्हणजे दारू पिणाऱ्याविषयी असं म्हटलं जाते की जे जास्त पितात
त्यांच्या जीवनामध्ये एक सुख असते की ते कधी म्हातारे होत नाही. खूप दारू पिणारे लोक कधीच म्हातारे होत नाही, हा त्यांचा एक फायदा म्हटला जाते. का? कारण ते म्हातारे होण्याच्या आधीच मृत्यूला पावतात. म्हातारा होण्याचा काय प्रश्नच नाही राहत त्यांना. म्हणून भगवान बुद्धांनी दिलेला इशारा लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत जागरूक राहा, स्वसंयमित राहा आणि शांत व धीर राहा आणि मद्यपानावर विजय मिळवा. कारण मद्यपानामुळे मनुष्याला सत्याचा मार्ग तर दिसतच नाही, परंतु त्याचे मुक्तीचे सर्व दरवाजे बंद होतात. लक्षात ठेवा, 3रे आणि 5वे शील एकमेकाशी जुडलेले आहेत. पहा, म्हणजे आपण जी कथा सांगितली ती लेखक या ठिकाणी सांगतात की बा 3रं शील आणि 5वं शील एकमेकाशी जुडलेले आहेत. ते एकमेकाला मदत करतात. ते मोडताना मनुष्य रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. व्यभिचार आणि नशा हातात हात घालून चालत असतात. म्हणून या बाबतीत फारच जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज आहे. ध्यान हे माणसाच्या मनाच्या शुद्धीकरणासाठी आहे. पहा, ध्यान हे माणसाच्या मनाच्या शुद्धीकरणासाठी आहे. आणि म्हणून आपण ध्यान करणं आवश्यक आहे आणि ध्यान शिकणं आवश्यक आहे. ध्यान शिकण्यासाठी आयुष्यातून एकदा तरी आयुष्यातले 10 दिवस काढा आणि त्या ध्यानाच्या शिबिराला, विपसनेच्या शिबिराला जा. त्या सेंटरवर जा. घरी ध्यान शिकता येत नाही, विहारात इथे ध्यान शिकता येत नाही. जे जे ध्यान शिकून येतात त्यांना विहारात्मक ध्यान करता येते, पण त्यासाठी ध्यान शिकून येणं आवश्यक आहे. आणि म्हणून 10 दिवसाचं एक शिबिर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक लाईन मिळते, आपल्याला एक दिशा मिळते. आणि ध्यानासाठी शील विशुद्धीची गरज आहे. पहा, म्हणजे मनाच्या शुद्धीसाठी ध्यान आवश्यक आहे आणि ध्यानासाठी शील आवश्यक आहे. ज्यामुळे ध्यानासाठी आवश्यक पाया तयार होतो. म्हणून बुद्धाच्या धम्मात जसे शीलाला महत्त्व आहे तसे ध्यानालाही महत्त्व आहे. ज्या ध्यानामुळे मनुष्याच्या आतील दीप प्रकाशित होतो. माणसाच्या आतमध्ये दिवा लागतो. पहा, ध्यानामुळे. ज्या ध्यानामुळे आतील दीप प्रकाशित होतो आणि खरी प्रज्ञा प्राप्त होते. म्हणून ध्यान हे माणसाचे साधारण मन, विज्ञान, मनाच्या उच्च अवस्थेकडे नेण्याचे कार्य करते. मात्र ध्यानासाठी काही पूर्व ट्रेनिंग आणि शिस्तीची गरज असते. ध्यानासाठी काही काळ जीवनातील भौतिक समस्यांकडे दुर्लक्ष करून मनाची उच्च अवस्था गाठण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असते आणि त्यासाठी उच्च प्रतीच्या शील पालनाची गरज असते आणि त्यासाठी मनाचा निर्धार, सजगता, उत्साह आणि प्रज्ञेची गरज आहे. कुठल्याही अनपेक्षित अडचणीवर मात करून वरील गुण विकसित करण्याची गरज आहे. थोडक्यात ध्यानासाठी पहिली अट आहे आणि ती अट म्हणजे शील. बौद्ध धम्माचा पाया शीलावर आधारित आहे. शील म्हणजे सदाचार. सर्वच प्रकारचे सद्गुण बुद्धांनी प्रत्येक शीलाला अतिशय महत्त्व दिलेले आहे. शीलाचे 2 पक्ष आहेत. पहा, शीलाचे 2 पक्ष आहेत, म्हणजे शीलाच्या 2 बाजू आहेत. एक नकारात्मक आणि दुसरे सकारात्मक. नकारात्मक शील आणि सकारात्मक शील. नकारात्मक म्हणजे मी हे करणार नाही, ते करणार नाही, म्हणजे याच्यामध्ये नाही आहे या शीलामध्ये. आणि सकारात्मक म्हणजे मी हे करील, मी ते करील. जसे की पापापासून अलिप्त राहणे. हे नकारात्मक आहे. आणि सकारात्मक काय? कुशल कर्माचा साठा करणे. भगवंताच्या उपदेशात शीलाचे हे दोन्ही पक्ष उजागर केलेले आहेत. लाठी वा तलवार दूर ठेवून जो जीव हिंसेपासून अलिप्त राहतो, अत्यंत प्रेमाने आणि करुणेने तो प्राणीमात्रांच्या उन्नतीसाठी, सुखासाठी प्रयत्न करतो. म्हणजे नकारात्मक शील कोणता आहे? मी हिंसा करणार नाही. आणि सकारात्मक शील कोणता आहे? तर त्याच्या विरोधात मी हिंसा करणार नाही. मग काय करीन? हिंसा करणार नाही, उलट त्या प्राण्यांवर मैत्री करेल. दुसरं शील आहे मी चोरी करणार नाही.
तर काय करेल? चोरी तर करणारच नाही, पण मी दान देईल, रुपया का होईना. व्यभिचार तर करणारच नाही, पण मी माता भगिनी समान माझी दृष्टी ठेवेल, खोटं बोलणार नाही, त्याच्या सकारात्मकशी मी नेहमी सत्य वागेल. तर अशा पद्धतीने हे सकारात्मक आणि नकारात्मक असे हे शील आहेत. आजचा हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. उद्या आपण पाहणार आहोत असंतुष्टास कधी शांती लाभत नाही.